हळदीचे फायदे काय आहेत, माणसाच्या शरीराला हळदीचे फायदे काय आहेत, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आतापर्यंत आपण आंब्याचं लोणचं, लिंबूचं लोणचं, ढक्कन लिंबू आणि शेंगदाण्याचे लोणचं असे 4 प्रकारचे लोणचे दाखवले। आता 5वा प्रकार दाखवतो। 5वा प्रकार तर आम्ही एवढं पोट तिकडीनं टाकतो, पण तेवढं व्ह्यूज मिळत नाहीत आणि आम्ही प्रत्येकाला हे चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं कसं घालायचं आहे मी सांगतो। आता 4 प्रकारचे लोणचे दाखवले बघा। आता 5वा प्रकार आहे हे हळदीचं लोणचं। हळदीचं लोणचं काय आहे, हळद आणली, कच्ची हळद आणली, या बघा कच्ची हळद। तर हे आता आपण बारीक कापून घेणार आहे, हे बघा यंत्रणा सर्व तयार आहे बघा। आता मोहरी बारीक, मेथी बारीक, धने बारीक आणि तेल कडवून घेतलेलं आहे। कडवून त्याचं कारण काय आहे, थंड टाकल्यानंतर काही दिवसानं त्याचा वास येत आहे। मीठ आणि तांबडी तिखट असं घेतलेलं आहे, याचा मसाला तयार झाला। तर आता आपण हे कापून घेतलेलं हळदीचे तुकडे एका पातेल्यात घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये ही मेथी, बारीक केलेली मेथी ओतून घ्यायचं, असं ओतून घ्यायचं। त्यानंतर हे धने पावडर आहे, धने बारीक करून घेतले, हे पण पूर्ण ओतून घेतले आपण। त्याच्यानंतर हे मोहरी बारीक करून घेतले, हे पूर्ण ओतून घेतले आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर थोडीशी तांबडी तिखट, हे आपण ह्या लोणच्यामध्ये घातलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, एक अर्धी लिंबू घेतलंय, अर्धी लिंबू हे बघा यात पिळून घ्यायचं आहे। मग आता हे आपण मिक्स करून घ्यायचं। आपण हे सर्व मसाला काढून घेतला बघा। आता हे तेल आहे, गोडे तेल आहे, थंड करून घेतलंय, कडवून घेऊन थंड केलंय। आता ह्यात ओतायचं, तेल ओतलं बघा। तेल ओतलं की थोडं मसाला लागण्यासाठी म्हणून सर्व थोडं हातानं फिरून घेऊ। जखम झाल्यानंतर लावलं तर रक्त थांबतंय। हळद हे आयुर्वेदिक आहे, हळदीचं लोणचं हे शरीराला चांगलं आहे। सर्वांनी करा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा।